बनीकडे आलो. अर्थात. अहो मला तर वाटलं होतं तुम्ही शाळा बघून असं धावत पळत सुटाल, पण तुम्ही तर म्हणजे इथे चला. रूम मध्ये असेल का हो? अहो नाही, रूम मध्ये कसं असेल, इथेच असेल कुठेतरी. तू ह्याला ऐ बाळा, बाळा मी काय बोलतोय, तू अन्वयला बघितलंयस का कुठे? माहित नाही तू नाही. बाळा एक मिनिट, अन्वयला पाहिलं का? बनी म्हणतात त्याला. बनी तो न्यू बॉय त्याला आत्ताच पाहिलेलं. हा तो बघ तिथे आहे. बनी आई आई तू खरंच आलीयस? हो बाळा, तुला स्वप्न असल्यासारखं वाटतंय, पण मी खरंच आली. कसं आहेस बनी तू? आई मी तुला खूप मिस केलं. मी पण तुला खूप मिस केलं. हॅपी बर्थडे बनीची आई. तुम्हाला माहित होतं? ऑफकोर्स. माझ्या बायकोचा वाढदिवस कसा विसरेन मी. आवडलं ना गिफ्ट? आकाशराव, तुम्ही मला जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलं. तुम्हाला कसं थँक्यू म्हणू मला नाही समजत आहे. नाही नाही, इट्स ओके. माझ्या बर्थडेला तुम्ही भरपाई करू शकता. हॅपी बर्थडे आई. थँक्यू बाळा. काय मनीषे, मला मिस केलं की नाही? हो बाबा खूप मिस केलं मी तुला. पण आता आम्ही आलोत ना, आता आपण खूप मजा करूयात. ठीक आहे, चल दाखव तुझं स्कूल कसं आहे, तुझी रूम कुठे, कॅन्टीन कुठे, तुझे सगळे फ्रेंड्स, नवीन फ्रेंड्स बनलेत की नाही कोणी? अरे हो, हा तुझे फ्रेंड्स कुठे आहेत दाखव. मोहित प्रणीत तिकडे या. जाऊ द्या, त्यांची प्रॅक्टिस चालू असेल ना. आपण मी तुम्हाला माझी स्कूल दाखवतो, थांबा. आजच्या ठळक बातम्या. किचन मध्ये पुन्हा महिलांचं राज्य. काहीतरी गोडधोड बनणार. बाबा, आई बासुंदी करतायत. काही सांगतेस काय? हो. इकडे 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 इकडे. काय हो? माझ्यासाठी ठेवा थोडीशी. गपचूप रूम मध्ये आणून दिलीस तरी चालेल मला. बाबा तुम्हाला टेस्ट पुरती ग, फक्त टेस्ट पुरती. बर दादा, फक्त बासुंदीवर भागवणार आहेस तू? अरे आकाशने एवढं मोठं प्रोजेक्ट सुरू केलंय, त्यात रक्षाबंधन आहे. आपण रक्षाबंधन पण जोरात सेलिब्रेट करूयात ना. मला काय वाटतं अवनी, तू तुझं स्पेशल मुगाचा शिरा कर ना, आणि गुलाबजाम, चमचम असं काहीतरी कर, आणि माझ्या आवडीचं पण काहीतरी कर. हा, तुम्ही म्हणाल तसं. हा. अरे बापरे, हे काय मनू, तुला काय झालं तोंड वाकडं करायला? तुला काय तुझ्या आवडीचं वेगळं करून हवंय का? काही नकोय मला. काय झालं काय एवढं चिडायला? मी यावेळेला चिनूला राखी नाही बांधणार. का? आम्ही शाळेत राखी बांधून गेलो की सगळे आम्हाला चिडवतात. काय 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 चिडवतात?
म्हणतात की बहिणी बहिणी असून पण एकमेकींना राखी कसे काय बांधतात. तिच्या एवढंच ना, मग काय झालं? आपण नाही लक्ष द्यायचं, चिडू दे. नाही मी ऐकणार नाही. गिफ्ट नाही मिळणार बरं का. किती पण मोठं गिफ्ट मिळू दे तरी पण मी नाही ऐकणार. अगो बाई माझी, काही टेन्शन घेऊ नको. हे बघ, तुम्ही एकमेकींना राखी बांधायचं हे शेवटचं रक्षाबंधन. म्हणजे पुढच्या वर्षी रक्षाबंधनाला तुम्हाला एक छोटासा भाऊ असणार आहे. काही काय बोलतेस? कशावर भाऊच असणार आहे? बहीण पण असू शकते. कसं आहे ना, देव इतका निर्दयी नाहीये. माझी नातवाची हाऊस तो बघतोय उघड्या डोळ्यांनी, तो ऐकणार आहे माझं. याला काय अर्थ आहे? काय बोलते तो ऐकतोय. हा, देव आणि मी बघून घेऊ ना. घ्या तुम्ही बासुंदी ट्राय करा. चक्क बासुंदी मला? खुश आहे मी. वहिनी वहिनी छान आहे. अरे क्या बात आहे. आमच्या इकडे ना बंक बेड असतात. काय बोलतो? मग तू वर झोपतोस की खाली? मी वर झोपतो कारण की सगळे खालचे बेड बुक झाले आहेत ना. आणि मला एक छोटी चेअर आणि छोटा टेबल पण दिलंय. मग मी त्याच्यावरच बसून अभ्यास करतो. अरे वा, तर मस्त आहे. हा, चांगली सुविधा मिळते म्हणजे तुला. अजून काय काय आवडतं तुला सांग. अजून ए स्पर्श, इथे आहे ना. आई बाबा, हा स्पर्श माझा बेस्ट फ्रेंड. हाय हॅलो. स्पर्श, हे माझे आई बाबा. त्यांनी मला सरप्राईज दिलंय. त्यांना बाबा माहिती. स्पर्श, किती छान नाव आहे रे तुझं. थँक्यू काकू. आज तुमचा बर्थडे आहे ना. हॅपी बर्थडे. थँक्यू. सॉरी. तुमचा फोन कुठे? अहो, पर्स गाडीतच विसरले मी. तुमच्या बाबांचा कॉल. हॅलो, काय भेटला का बनी? मला माहित होतं. अगं म्हणजे काय, आकाशरावांनी सरप्राईज प्लॅन केलं ना, तेव्हा आम्हाला सांगितलं होतं सगळं. वसू, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. वसू बाळा, खूप 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 सुखात राहा. देव तुझं वाईटापासून रक्षण करो आणि आयुष्यात तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू आई बाबा, थँक्यू सो मच. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा तुमच्यापासून लांब राहून सेलिब्रेट करते. नाही स्पर्श, जर आई बाबाला रूम दाखवली तर वॉर्डन मॅडम ओरडतील का? हो, बघितलं तर नक्की ओरडतील. अरे देवा, आईचं ग्रीटिंग कार्ड तर वरतीच राहिलं. तू ग्रीटिंग बनवलंयस? हो. थांब, मी घेऊन येतो. स्पर्श, आपण जाऊया. चल बाबा, बॅग घे. चल. बाबा बाबा, वरती ग्रीटिंग कार्ड नाही मिळते. कसं मिळणार? इथे बॅगेतच होतो. अरे देवा, मी विसरलो की बॅगेत भरलं ते. बरं चल वसू बाळा, आता तू बनी जवळ जा. आम्ही तुझा जास्त वेळ घेत नाही. मजा करा. ओके, तुम्ही पण काळजी घ्या. ठेवू. हो. बाय बाय. बाय. काय रे, काय विसरलंस तू? अगं नाही ग, ग्रीटिंग कार्ड बॅगेत भरलं ते विसरलो. हॅपी बर्थडे आई. नेहमीप्रमाणे तुझं सरप्राईज गिफ्ट. यावर्षी पण बनवलंस तू. थँक्यू बनी. आकाशराव, तुम्हाला माहिती आहे, बनी दरवर्षी मला ग्रीटिंग कार्ड देतो. दिवसातली माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. अरे वा, ये दाखव ना मला कसं बनवलंस. ये.
ठीक आहे बाबा, कुठे आहेस तू? तू कधीच मला भेटायला काही येत नाहीस. तुला माझी आठवण येत नाही का? मला तुझ्या आधी आकाश बाबा भेटला आणि मला वाटलं तोच माझा खरा बाबा आहे, पण तो तर चिनू म्हणूनचा बाबा आहे. प्लीज मला लवकर शोधून काढ आणि माझ्याकडे ये ना. मला हॉस्टेलमध्ये अजिबात आवडत नाही, म्हणून मला तुझ्या सोबत यायचं आहे. आपण भेटलो की खूप मजा करू. मिस यू बनी. अहो, बनी म्हणतोय की इथलं जेवण घरच्यासारखं नसलं तरी चांगलं असतं. हो, पण धावत जावं लागतं, नाहीतर ब्रेकफास्टच संपतो. लवकर उठावं लागत असेल ना? झोप पूर्ण होते का तुझी? बनी बाळ, ते तुझं फुटबॉल ग्राउंड कुठे आहे? नाही, सगळ्यात महत्वाचं तेच आहे ना. मी नाहीये टीम मध्ये. ते माहिती आहे मला, बट इट्स ओके. दर सेमेस्टरला ट्रायल्स होणार ना, तू नेक्स्ट सेमेस्टरला ट्रायल कर. आपण आज फक्त जाऊन बघून येऊया का? ओके बाबा. हा चल ये. मी काय बोलतोय, ऍक्च्युली आम्हाला खूप भूक लागली आहे. तुम्ही कॅन्टीन मधून काही खायला आणू शकता का? नाही म्हणजे मीही जाऊ शकत होतो, पण फुटबॉल ग्राउंड बघायचं एक्साइटमेंट खूप आहे. सो नाही ठीक आहे, मी आणते, तुम्ही वा पुढे. आई, सरळ जाऊन राईटला आहे हा कॅन्टीन. ओके, हे ठेवशील? बाय. बाबा चल दाखवतो. काय झालं बाबा? काही नाही, आपण इथे बसूया थोडा वेळ. पण ग्राउंड तर इकडे आहे ना. हो, तिकडे जाऊ नंतर थोडा वेळ बसूया ना. ठीक आहे. खूप दिवस झाले आपण बोललोच नाही ना एकमेकांशी. बनी, मी तुला एक विचारू, तू खरं खरं सांगशील मला? हे काय बनी? हे तुला कसं मिळालं? तुझ्या बॅग मधून पडलेलं. खालीलच बाळा तू असं. सॉरी. हे बाळा, तू तू सॉरी का बोलतोयस? बाळा, मी काही रागवलो नाहीये तुझ्यावर. मला फक्त जाणून घ्यायचंय की हे तुला मी बाबा म्हणून आवडत नाही का? मला हे वाचून खूप मोठा धक्का बसला रे. मी तर समजत होतो की चला, बनीमुळे मला एका मुलाचा बाबा होता आलं, ते पण एका हुशार, एका चांगल्या मुलाचा बाबा. पण तू तर मला बाबा समजतच नव्हतंस. माझ्यामुळे इथे हॉस्टेलला निघून आलास का? नाही. की लग्नानंतर तुझ्या आईला तुझ्यापासून लांब केलं असं वाटतंय तुला? तुला खूप राग येतो का माझा? हा, मला सांग ना, मी कुठे चुकलो? मला तू बाबा का समजत नाहीयेस? मी इतका वाईट आहे का? मला तुझा राग नाही येत बाबा, मला माझी स्वतःचाच राग येतो. मी तुमच्याकडे आल्यापासून तुमच्या घरात सतत माझ्यामुळे भांडणं होतात. आई माझ्यामुळे सारखी रडत असते आणि चिनू म्हणूनला असं वाटतं की मी त्यांच्यापासून त्यांचा बाबा खूप दूर करतोय. हे असं कोणी टाकलं तुझ्या डोक्यात? हा, असं खरंच काही नाहीये. पण तू खरंच माझा बाबा नाहीयेस ना? माझा जन्म झाला तेव्हा तू नव्हतास ना? कोण होतं ते मला माहित नाही, पण तू नव्हतास, हो ना?
बनी, कदाचित तू खूप लहान आहेस या सगळ्या गोष्टी समजायला, पण मी तरी तुला सांगतोय, पण नाती फक्त रक्ताची नसतात. नाती ही प्रेमाने बनतात. तुझा जन्म झाला तेव्हा मी नव्हतो, पण त्याने काहीच फरक पडत नाही. मी तुझाच बाबा आहे. जेव्हा तुला आई बरोबर पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हापासून तुला माझा मुलगा मानलाय आणि आयुष्यभर मानेन. मी तुला जीवापाड प्रेम करेन. तू कितीही मोठा झालास ना, तू कुठेही गेलास तरी आपलं नातं कोणी बदलू शकणार नाही. कळलं तुला? मला बाबा म्हण ना प्लीज. बाबा. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू मोर भाई. तुला अजून एक गंमत सांगू? काय? आपण दोघेही चष्मेश आहोत. आता असे विचार न परत डोक्यात कधी नाही आणायचे. प्रॉमिस? प्रॉमिस. मी परत असं नाही करणार. ते गेला होता तुम्ही दोघं? मी फुटबॉल ग्राउंडवर शोधत होते. अहो ते आम्ही फुटबॉल ग्राउंडवर येतच होतो, पण म्हटलं जरा ब्रेक घेऊया मध्ये. बनी, काय झालं? तू रडतोयस? अच्छे बनी कशाला रडतोय? ते ऍक्च्युली ते वारा खूप सुरू आहे ना, म्हणून ते डोळ्यात काहीतरी गेलं होतं. हो ना? हा हा. हो, हो. मग चल ना, डोळे धुवून घे, म्हणजे बरं वाटेल तुला. नाही, बाबांनी साफ केलं नाही. अरे बरं, तुम्ही ते काही खायला आणणार होतं, काय आलं? अरे वा, थँक्यू. समोसे. चला पाणी तुमचं ते फुटबॉल ग्राउंड बघूया. चल चल. बाळा, नीट खात पेत जाऊ, ओके? स्वतःची काळजी घे. मी लाडू आणि करंजी अजून तुला पाठवून देईन. स्वतःची व्यवस्थित काळजी घे. काय असेल तर मला नक्की सांगशील. मी भेटायला येत जाईन तुला. मला जसा जसा वेळ मिळेल तसं भेटायला येत जाईल, ओके? आणि प्रयत्न करशील तर नवीन मित्र नक्की भेटतील तुला. मला माहिती आहे जागा तुझ्यासाठी नवीन आहे. करशील ना प्रयत्न? ते तर मला काळजी वाटत राहील रे बाळा. मला पण खूप काळजी वाटेल तुझी, पण तू माझ्या आठवणीने रडू नकोस आई. नाही रडणार. पण मला विसरून पण जाऊ नकोस आई. मी फोन केला की उचलत जा. बाबा, तुम्हाला बाहेर नाही बोलणार आहेस? हो, ऍक्च्युली इथे थंडी खूप आहे ना. एक काम करतोस का? माझं ना एक जॅकेट डिक्कीत राहिलंय, ते प्लीज आणून दे ना. मी? हो. बरं. थांब थांब, मी आले. सगळं तर माझं सामान आहे. डिक्कीत कसं आलं? आणि तुम्ही माझं सामान घेऊन कशाला चाललाय? हो रे, तर काय करायचं? हा, सगळं सामान तुझं इकडेच आहे. आता काय करायचं? तू पण येतो सोबत? अरे वेडू, फक्त तुझं सामान नाही चाललंय, तू पण चाललाय सोबत.